आनंद झाला म्हणून तुम्हाला फोन केला. बापरे, म्हणजे काय कशाबद्दल बुवा? सर्व आपण आपले मागील विक्रम तोडून टाकले हो का? चण्याच्या रेकॉर्ड मध्ये. हो का? हा, कितीचं आलं उत्पन्न? उत्पन्न आला आपल्याला ऍव्हरेज आला 15चा. 15चं? अरे वा, अभिनंदन. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. चला त्याच्यात चला, बघा तुमचा बघा, तुम्हाला मी फोर्स करू तेवढा दिला राजू, तुम्ही नाही लावत म्हणे. आता असं वाटू राहिलेलं आहे का 19 एकरी इनोव्हेज लावला असता तर आज पूर्ण विचार करू शकत नाही की माणूस कुठं असतो म्हणून. बरोबर आहे. बघा ना मग, 19 गुणिला 15 करा तुम्ही, किती झाले असते? 285 पोते. हो 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 हो. आता असं वाटू राहिलेलं आहे पूर्ण 19 एकर इनोव्हेज लावला असता खूप चांगलं झालं असतं. बरोबर आहे. 15चा चांगला ऍव्हरेज आला. खूप 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 चांगला. म्हणजे एवढं परमेश्वराच्या आशीर्वादाने आणि इनोव्हेजच्या बियाण्याने. आणि एवढं तर काही मेंटेनन्स नव्हतं तुमचं, बाकी प्लॉट वरती सगळं लक्ष नाही होतं. नाही नाही नाही, बाकी चण्याकडे आता कसं ते शेत थोडंसं 1-2 शेत आड होतं आणि इकडे आपलं खरबूजच्या शेताच्या साईडनी बाकी अदरचे चणा होतं. तर जिथे खरबूजचं झालं तर आपण तिथे ते काढून घेत होतो, माणसं खाली राहिले का. ते थोडंसं दूर असल्यामुळे तिथे थोडंसं दुर्लक्ष होतं. इव्हन आपण जो पाणी पडला पहिला त्याच पाण्यावर पेरला, त्याच पाण्यावर काढला आणि एकच पाणी दिलं. जेव्हा मी दुसरं पाणी दिलं तेव्हा चणा अक्षरशः झोपून गेला होता. तेव्हा घाट्या पण लागायच्या होत्या एवढ्या हाईटमुळं. आणि त्याच्यात मग म्हणून दुसरं पाणी द्यायची हिंमत नाही झाली, तरी एवढं जबरदस्त उत्पन्न झालं. अगर दुसरं पाणी दिलं असतं तर आणखी सोडूनच द्या. बरोबर आहे. म्हणजे विचारू नाही करू शकत आपण की काय उत्पन्न लागलं असतं. म्हणजे समाधानी आहे एकंदरीत. एकदम खूप जास्त. आणि सर्वात मेन म्हणजे एक नवीन वैशिष्ट्य म्हणजे असं सांगतो तुम्हाला की मी टोळी बोलवली होती माझ्यासाठी, म्हणजे सोंगासाठी. कापणीसाठी किती रुपये करणे? 3,500 रुपये. बापरे. ऍक्च्युली झाला कसा प्रॉब्लेम, माझं ते 13 तारखेला येणार होते. तर 13 तारखेपासून 21 तारीख आली तरी ते यायचा विचार नाही. मी फोन केला, भाऊ पुन्हा 4 दिवस लागेल. माझं एवढं असं वाटलं की एवढं हातातोंडाशी आलेलं पीक पूर्ण वाया जाते की काय होतं. म्हणजे मग काय हार्वेस्टरने काढलं काय मग? बिलकुल हार्वेस्टरने काढलं. अरे वा, मग 2,000 रुपयामध्ये काम झालं. एकरी 2,000 रुपयेच लागले मग. नाही 4,000 रुपये लागले तिथे. 4,000 रुपये एकर घेत होतो कुटारा सकट. कुटारावाला. बरोबर आहे. पण हा ऍक्च्युली 3.5 मध्ये सोंगालाच गेला असता. बरोबर आणि 15चा ऍव्हरेज लागला तर मला एक सांगा, हे 30 म्हणजे कितीतरी विचार करू नाही शकत की आपण कितीतरी पैसे वाचतो. बरोबर. मला वाटतं 250 रुपये पोता आहे ना, क्विंटल आहे ना? 250 रुपये पोतं. बरोबर आहे. म्हणजे एका एकराचा जरी हिशोब काढला, आपण काढतो म्हटलं तरी ते आपल्याला लागले जवळपास 4,000 रुपये म्हणजे काढायचे. 3750 रुपये ते वाचून गेले तुमचे सरळ. 3750 रुपये ते वाचून गेले. याच्यात फक्त 500 रुपये प्लस मध्ये आपला माल निघाला, घरी आला. बरोबर आहे. आणि पाणी पावसाचं हे वातावरण पण आता तिकडे, आजही मी तिकडनं भंडाऱ्यावरून आलो तर चांगला पाऊस आहे. जमान्यात एक जसं आपण नवीन तंत्रज्ञान वापरू तेव्हाच आपला फायदा होईल. बरोबर आहे. खूप खूप धन्यवाद तुम्हाला आणि तुमच्या कंपनीला. बिलकुल मी पोहोचवतो एमडी सरांपर्यंत, काही प्रॉब्लेम नाही. बिलकुल. आणि माझी अशी इच्छा आहे की पुढच्या वर्षी मी 12 एकरचा प्लॉट आणि तुमच्या सोयीस्कर तुम्हाला रोड टच प्लॉट देतो. आणि मला पुढच्या वेळेस तुमचे एमडी अंकित सर आणि दक्ष साहेब यावेळेस नाही आले ते ठीक आहे, पण माझी अशी इच्छा आहे की पुढच्या वेळेस त्यांनी आपल्या शेतावर या. बिलकुल तुम्ही करा. तुमचं नियोजन पण छान राहते. मी करतो तुम्हाला सपोर्ट. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. बिलकुल. आणि तुमचा पण खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप चांगलं बियाणं दिलं आणि खूप मोलाचं मार्गदर्शन दिलं. ओके, चला. धन्यवाद राकेश भाऊ. बिलकुल. धन्यवाद. ओके. ओके, चालेल.